निकाली और करिश्मा ऐसा दिखाओ शिवानी जी कि ये पब्लिक करेगी पूरी तुम्हारी बजा के ताली। रंगत से रंगत दोनों शायरों की मिलना चाहिए। रंगत से रंगत दोनों शायरों की मिलना चाहिए। बहने वाली सभी जनता जगहों पे हिलना चाहिए। पहली बार बड़ा मुकाबला यह मोगा बस्ती में और तुमको भी मजा आएगी दोस्तों शाहिरों की कुश्ती में। मॅडम समजतील का काही लंगोटाने घेऊन आला का कुस्ती माझ्यासोबत खेळायला, परंतु ती कुस्ती नाही मॅडम, ही ज्ञानाची कुस्ती आहे शाहिरीची, म्हणून मी काय म्हणतो आहे का तेरी आँखा क्या ये काजल काय म्हणतो मन पल 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 याद तेरी तड़पावे से तेरा रूप जिगर में बनावे, तेरा रूप जिगर में आग लगा। मॅडम साहेबांना मी प्रश्न केला होता की गणेश भगवंतांना 21च मोदक का चढवतात। मॅडम साहेबांनी उत्तर दिलं की शंकर पार्वती हे अनुसूया मातेच्या घरी जेवण करायला गेले, त्यावेळेस त्यांचं जेवण पूर्ण झालं आणि गणेश भगवंत जेवतच होते, त्यावेळेस मॅडम म्हणतात की भगवंताला त्या गणेशाला की तू जेवत का नाही। त्या भगवंताने म्हटलं की मला गोड पदार्थ पाहिजे, म्हणून त्या मातेने ते गोड पदार्थ वाढलं। अनुसूया मातेने हे उत्तर तुमचं आहे, परंतु मॅडम 21 त्या भगवंताला दिले, पण काय कारण होतं असं का गोडच पदार्थ बनवून द्यावा म्हणून? ही एक पुराणातली त्या काळातली गोष्ट आहे, तुम्ही सांगितल्या, पण याच्यात काही अर्थ समजला पाहिजे मॅडम।
मोदक प्रमाणे काहीतरी समजलं पाहिजे होतं. तुम्ही आता चॅम्पियन मॅडम आहात. मी तर काय आता 15 वर्ष झालेलं आहे, माझी शायरी सुटलेली आहे आणि माझ्या गायण्यात किंवा बोलण्यात विचारण्यात फरकही पडला असेल तरी माझ्या शब्दातून काही चुकामुका होतील, परंतु ते तुम्ही क्षमा कराल. परंतु मी बोलणार नाही तुम्हाला. मी मानव सन्मानाने शायरी करीत नाही का? काम चाय से मुंह चलेगा मैडम जी, काम चाय से मुंह चलेगा, थोड़ी ठंडी पिया कर। और मेरे सवाल का जवाब थोड़ा ऐसे तो दिया गया, इसलिए मेरा क्या कहना है। जरा सुन 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 आप मौत से ना डरना है, हमें सब जनता की आशा पूरी करना है। मॅडम माझा आवाज बसला नाही तर मजा आली असती आपली दोघांमध्ये गायनामध्ये, परंतु आता मी काय करू, माझा आवाज बसला। रामकृष्ण दादाजी हे काय मुक्काम त्यांच्याकडून 20 रुपयाचं दान मिळालं मंडळाकडून धन्यवाद। मॅडमचं म्हणणं होतं, मॅडमचा प्रश्न असा होता की संभाजी राजाने वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये बुधभूषण हा ग्रंथ लिहिला, तर त्या पानावर कोणते वाक्य लिहिले होते? मॅडम ऐका, संभाजी राजाने वयाच्या 14व्या वर्षी त्या बुधभूषण हा ग्रंथ त्या पहिल्या पानावर असं लिहिलं होतं की प्रशासन कसे असावे आणि कसे चालावे, हे त्या पहिल्या पानावरती वाक्य लिहिलेलं होतं। हे तुमचं परिपूर्ण उत्तर आहे मॅडम। ऐका दादाला हे पार्टीमध्ये आमच्याकडून 10 रुपयाचा 20 रुपयाचा प्राईज मिळाला मंडळाकडून धन्यवाद।
पल भर में रुलाती सबको हंसाती है। अभी पल भर में रुलाती सबको हंसाती है। शायरी सस्ता सहज सोए को जगाती है, कभी पल भर में रुलाती सबको हंसाती है। कारण नकल्याने एक जर पाठवत हल्ला तर हे पब्लिक पूर्ण हसते। आणि जरी आपण टीव्हीवरची सिरियल बघितली आणि त्या सिरियलमध्ये शोकाची जरी घटना असली तर माणसाला हसू येतो। म्हणून मला काय म्हणायचं बांधवांनो, त्याचप्रमाणे आयुष्यमान गोपीचंदजी शेंडे मुक्काम चिकना यांच्याकडून मला या गीतावरती 100 रुपयाचं दान आलेलं आहे। माझा मंडळ अत्यंत ऋणी, शतेश प्रणाम। त्याचप्रमाणे आयुष्यमान तुलारामजी हिरेखान मुक्काम मोहगाव यांच्याकडून 100 रुपयाचं दान मिळालेलं आहे। माझा मंडळ अत्यंत ऋणी, शतेश प्रणाम। म्हणून मला काय म्हणायचं आहे का, शाहीर सुभाष पाटील मोहगाव यांच्याकडून सुद्धा मला 100 रुपयाचं प्राइज मिळालं। माझी पार्टी अत्यंत ऋणी, शतेश
कहना है हमें बढ़कर देखा है, इसमें मेरा क्या करना है सुनो। सुंदर प्लॉटिंग आहे माझे माय बहिणी हो बांधवांनो, दारूवरती व्यसनमुक्तीवरती एक सुंदर पार्ट आहे, शांत चित्ताने ऐका.